महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडलाय। या नवजात बालकांमधील काही मुलांचे वजन कमी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे। तसेच रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून याबाबत अहवालही मागवण्यात आला आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा कळवा रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। कळवा रुग्णालयात मागील वर्षी 13 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभरामध्ये खळबळ उडाली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाची 9 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते। या घटनेनंतर पुन्हा एकदा कळवा रुग्णालयाच्या कारभाराने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। आता या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाला। त्यामुळे मागील वर्षी ठाणे पालिका प्रशासनाने रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांचे नेमके काय झाले, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। रुग्णालयात गेल्या जून महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 512 महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या। त्यातील 90 महिलांची प्रसूतीसाठी नोंदणीही रुग्णालयात करण्यात आली होती, तर उर्वरित महिला या इतर भागातून आल्या होत्या। त्यातील 294 महिलांची सिझरिंग प्रसूती झाली होती। यामधून प्रसूती झालेल्या महिलांच्या 8 नवजात बालकांचा अवघ्या 48 तासात मृत्यू झाला होता। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आणि पालघर जिल्ह्यात गंभीर परिस्थिती असलेल्या महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात जून महिन्यात दाखल झाल्या होत्या। या प्रसूत झालेल्या महिलांच्या 90 नवजात बालकांचे वजन 1 किलो वजनापेक्षा कमी होते। मृत झालेल्या 21 बालकांमध्ये 19 बालके ही शहराबाहेरील आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले।